In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. Welcome to A Sheetal's smile Corner. and a gentle तर hand. फ्रेंड्स, She shows शीतल्स us how कॉर्नरमध्ये to आपलं स्वागत आहे. understand. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एक छानसा गोड पदार्थ. त्याचं नाव आहे सुतारफेणी. सुतारफेणी बनवण्यासाठी 1 वाटी वनस्पती तूप घ्यायचं आहे व ते एका पॅनमध्ये छानपैकी मेल्ट करून घ्यायचं आहे. सुतारफेणी बनवणं तसं सोपी गोष्ट नाही, तशी खूप मेहनत लागते व त्याचबरोबर स्किलही महत्त्वाची आहे. जर तुम्हाला कुकिंगची आवड असेल तरच तुम्ही हा पदार्थ करण्यास घ्या. तशी ही डिश वेळखाऊ आणि लगेच न होणारी आहे. तर आता ही आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे व थंड करून घ्यायचं आहे. ह्याच्या जागी वनस्पती डालड्याच्या ऐवजी जर तुम्ही तूप वापरले तरीही चालू शकते. तर आता या ठिकाणी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर अशा प्रकारे टाकून थोडंसं कोमट झाल्यानंतर छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हा पदार्थ मीही प्रथमच बनवत आहे, त्यामुळे जर काही सूचना असतील तर तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता 2 वाटी किंवा 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे व मध्ये खड्डा करून ज्या वाटीने आपण किंवा ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने 1 कप पाणी घ्यायचं आहे व ते छान त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हा गोळा जास्त मऊ बनवायचा नाही आणि पाणी हे जास्त पाणी ॲड करायचं नाही. 1 कप आणि वर 3 ते 4 चमचे पाणी एवढंच या मैद्याला आवश्यक आहे. एवढंच पाणी आपण वापरणार आहोत. आता 1 कप पाणी वापरून झालेले आहे आणि 1 चमचा हा दुसरा चमचाही आपण यामध्ये वापरलेला आहे. आणि मळत असताना आपल्याला लक्षात येईल की हा गोळा तयार होतोय, त्यामुळे जास्त पाणी वापरण्याची अजिबातच गरज नाही. छान प्रकारे हा मळून घ्यायचा आहे गोळा. हा आपला गोळा तयार झालेला आहे. तर आता 1 कप आणि 3 चमचे पाणी वापरून हा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता ओलं कापड यावर टाकून ते झाकून ठेवायचं आहे. आता अर्धा तासानंतर पाहायचं आहे आपला गोळा किती प्रकारे सॉफ्ट झालेला आहे. तर तुमच्या लक्षात येईल की अगदी थोडासा बदल या कणकेमध्ये झालेला आहे. असंच पद्धतीने आपण हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. आता ताटामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे व अतिशय मेहनतीने हे जास्त मळून घ्यायचं आहे. मैद्याच्या अनुसारच आपण हा गोळा बनवायचा आहे. तो जसा आकार घेईल किंवा मऊ होत जाईल तसं वेळ देऊन हा मैदा सुतारफेणीसाठी तयार करून घ्यायचा आहे. तर असा हा गोळा तयार झालेला आहे. तर परत एकदा आपण अर्धा तासासाठी हा झाकून ठेवणार आहोत. आता अर्धा तासानंतर परत पाहायचं आहे. आता मगाच्या गोळ्यामध्ये आणि आत्ताच्या गोळ्यामध्ये तुम्हाला निश्चितच फरक जाणवत असेल की आता हा आणखीन जास्त सॉफ्ट होताना दिसत आहे. तर या मैद्यावरच जास्त आपल्याला मेहनत घ्यायची आहे. परत एकदा मळून घेतल्यानंतर आता आपण त्याचा एक छानसा गोल आकाराचा असा गोळा बनवून घेणार आहोत. पहा, त्याची पूर्ण
गोळा बनवून घेण्याची क्षमता वाढवून घ्यायची आहे. वरून त्याचा जो थोडासा भाग आहे तो वरच्या बाजूने थोडासा ओढून कट करून घ्यायचा आहे. आता आतमधून हा पूर्ण भरीव गोळा तयार झालेला आहे. तर आता या गोळ्यावर आपण तयार करून घेतलेले जे वनस्पती तुपाचं व कॉर्नफ्लोअरचं जे मिश्रण आहे ते आता यावर लावून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलेले आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित हा गोळा बनवून घ्यायचा आहे. छान असा गोल गोळा बनवून घेतल्यानंतर त्याला वरून डालडा अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर आता असा स्प्रेड करून घेतलेला आहे. तर आपण हा अशाच प्रकारे गोळा ठेवून देणार आहोत. अर्धा तासानंतर आता आपण त्या गोळ्याच्या मधून एक होल करून घेणार आहोत. अजून तुमच्या लक्षात येईल की गोळा पाहिजे तितका ताणता येईना झालेला आहे. तो तिथल्या तिथंच आणि जेवढा ताणता येईल तेवढाच ताणायचा आहे. अदरवाईज तो तेवढाच ठेवून द्यायचा आहे. जास्त ओढायला गेलं तर ही मैदा तुटू शकतो. आता हाताच्या साहाय्याने तो मोठा करून घ्यायचा आहे. सहज जेवढा मोठा होईल तेवढाच करायचा आहे. आपल्याला जसं करत जाईल तसं लक्षात येईल पिठामध्ये किती बदल होत चाललेला आहे ते. किमान असेच आपल्याला 5 ते 6 वेळा हे अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे. तर आता हा गोळा करून घ्यायचा आहे. त्याला वरचेवर वनस्पती तूप लावून घ्यायचं आहे. त्यामुळे जाळी आतून खूप छान सुटायला मदत होते. तर परत हा अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. अर्धा तास वाट बघायची आहे. तर अर्धा तासानंतर पाहायचं आहे आपला गोळा अजूनच सॉफ्ट होत चाललेला आहे. तर पहा आता हा सहजच मोठा होताना दिसेल. खूप छान पीठ तयार झालेले आहे आपले आणि थोडेसे दोरे दोरे यातून दिसत आहे. तर अशा प्रकारे हा गोळा परत लांबवून घ्यायचा आहे व त्याच्यावर परत वनस्पती तूप लावून घ्यायचं आहे आणि जेवढा होता होईल तेवढा मोठा करून त्याला आणखीन दुमडून जेवढा दुमडता येईल तेवढं दुमडून परत आपल्याला ते अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे. ह्या प्रोसेसला किमान 1 दिवस तरी लागतोच. त्यामुळे तुम्हाला इतर कामे करत करत हे मध्येच करून घ्यावं लागतंय. तर आता परत झाकून ठेवायचं आहे आणि अर्धा तास वाट पाहायची आहे. अर्धा तास झाल्यानंतर पहा तुमच्या लक्षात येईल की आणखीन सॉफ्ट हा गोळा झालेला आहे. तर परत जेवढा ताणता येईल तेवढं ताणून तो मोठा करायचा आहे. परत त्याच्यावर डालडा किंवा वनस्पती तूप लावून घ्यायचं आहे. अतिशय सॉफ्टली हा गोळा फिरवायचा आहे. जास्त चपटा करायचा नाही, जास्त दाबायचं नाही. अगदी फुलणार असं हे पीठ पुढे सरकवायचं आहे. तर अशा प्रकारे हा त्याच्यावर 2 अशा पीळ देऊन परत हा आपण डालडा लावून झाकून ठेवणार आहोत. आता आणखीन तुम्ही अर्धा तास आपल्याला वाट बघायचं आहे. तशी ही मेहनत खूपच जास्त आहे याला, पण हा पदार्थ खूप छान टेस्टी असा लागतो. सगळ्यांना
आवडेल असा हा पदार्थ आहे। तर आता हा तयार करून घेतल्यानंतर अजून अर्धा तास आपल्याला वाट पाहायची आहे। आता अर्धा तासानंतर परत आपल्याला लक्षात येईल की खूपच सॉफ्ट होत चाललेला आहे असं दिसून येईल। परत त्याच्यावर अप्लाय करायचं आहे वनस्पती तूप आणि जेवढं सॉफ्टली मोठा होईल तेवढं हा गोळा पुढे सरकून घ्यायचा आहे, दुमडूनही घ्यायचा आहे। पहा खूप छान दिसत आहे, पीठ एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे। खूप मेहनत आहे याला, त्यामुळं हा घरी बनवणं तसा तापाचा आहे। तर आता अजून थोडा वेळ आपल्याला आणखीन असंच पीठ ठेवून द्यायचं आहे। अर्धा तास आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे। तर अर्धा तासानंतर अजून ही पीठ सॉफ्ट झालेले दिसेल। पहा खूप छान पीठ तयार झालेले आहे, अगदी सॉफ्ट असे। सॉफ्टली हँडल करायचं आहे, जास्त दाबायचं नाही। सॉफ्टलीच हा गोळा आता मोठा करून घ्यायचा आहे। आता ह्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत, तर हे एकसारखे लांबवून घ्यायचं आहे। पहा लांबवून आपल्याला जेवढं लांबवता येईल तेवढं लांबलं जाते हे पीठ, म्हणजे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे, अगदी व्यवस्थित असे हे पीठ तयार झालेलं आहे। तर अजूनही आपल्याला हे पीठ लावून वनस्पती तूप लावून हे पीठ अजून थोडा वेळ हे असेच ठेवून द्यायचं आहे। तर अजून थोडा वेळ वाट पाहायची आहे। अर्धा तासानंतर पहा खूप छान पीठ तयार झालेले आहे। तर आता आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत। गोळे बनवून घेतल्यामुळे सुतार फेणी बनवण्यास सोपे जाते। आता असेच लांबट असे आकाराचे आणखीन लांबवता येतील तर पाहायचं आहे। खूप जास्त ताणायचं नाही, जेवढं सहज होता येईल तेवढं करून घ्यायचं आहे। आता मधून तोडून त्याचे आपल्याला गोळे अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे। जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला अशा प्रकारच्या रेसिपी आवडत असेल तर शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअरही करा। तर आपले हे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर आता एक गोळा हातावरच घ्यायचा आहे व तो हाताच्या साहाय्याने मोठा करायचा आहे। तो लाटून घ्यायचा नाही, हातावरच ठेवून तो थापून अलगद फुलदार असा थापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा मोठा करायचा आहे। थापायच्या आधी गॅसवर कढईत तेल तापत ठेवायचं आहे, म्हणजे थापून झाले की लगेचच आपल्याला कढईमध्ये ही तळून घेता येईल। तेल छान कडलेले आहे, तर आता आपण ही सुतार फेणी छानपैकी तळून घेणार आहोत। प्रथम आपल्याला लक्षात येत नाही की कशी ही जाळी तयार होते, तर आता झाऱ्याच्या साहाय्याने ही फोल्डार अशी दाबून घ्यायची आहे, तर त्यामुळे आतून जाळ्या छान सुटतात। पहा तुम्हाला दिसत असेल की खूप छान हे आतून दोऱ्यासारखे सुटू लागलेले आहे, वेगवेगळे होऊ लागलेले आहेत। तर ते छान तळले गेले पाहिजेत, म्हणून थोडंसं तेलात हा जरा गोल फिरवून घ्यायचा आहे। मंद आचेवरच ही सुतार फेणी तळून घ्यायची आहे। मोठा गॅस केला तर
करपू शकते, त्यामुळे जास्त मोठा गॅस करायचा नाही. अगदी मंद आचेवर कमी गॅसवर हा पदार्थ तळून घ्यायचा आहे. मेहनत केल्यासारखा जर पदार्थ आपला चांगला बनला तर आपल्याला जास्त आनंद होतो. अतिशय या पदार्थाला मेहनत घेतल्यामुळे हा पदार्थ बऱ्यापैकी चांगला वटलेला आहे. तर अशा प्रकारे हा छानपैकी पलटून घेऊन ही तळून घ्यायचा आहे. पलटण्याची जास्त घाई करायची नाही. त्याला पूर्ण सेट होऊन झाल्यानंतरच आपल्याला पलटून घ्यायचा आहे. हा पदार्थ लगेच सेट होत नाही तेलात आणि त्याला जाळ्याही सुटल्या असल्यामुळे तो आणखीन पसरू शकतो, तुटू शकतो. त्यामुळे सेट होऊ द्यायचा आहे व नंतरच मग तो पलटून घ्यायचा आहे. तर हा थोडंसं 15 मिनिटं तरी याला तळायला वेळ लागतो. तर अशा प्रकारे हा छान कलर आलेला आहे. जर तुम्हाला अजून थोडासा डार्क कलर हवा असेल तर तुम्ही थोडासा आणखीन तांबूस तळून घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे बाकीचेही सुतारफेणी याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे व ते तेल नितळत ठेवायचे आहे. तर हा पदार्थ आपला छान तयार होताना दिसत आहे. तर फ्रेंड्स, ह्या सुतारफेण्या तळून घ्यायच्या आधी आपल्याला शुगर सिरप करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण गुलाबजामसाठी शुगर सिरप बनवतो त्याच पद्धतीने याला शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे व ते सुतारफेणी थंड झाल्यावर मग आपण त्यावर ओतणार आहोत. पहिल्यांदा या सगळ्या फेण्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे या फेण्या तळून घेतल्या जात आहेत. तर आता हे तयार झालेले आहेत. तर एका जाळीवर काढून घ्यायचे आहेत व थंड झाल्यानंतर मग त्याच्यावर आपण शुगर सिरप ओतणार आहोत. पहा, तेल ही छान नितळलेली आहे. यालाही अर्धा तास थंड होऊन मगच त्याच्यावर आपण सिरप ओतणार आहोत. जर आपल्याला कोणता फ्लेवर यामध्ये सिरपमध्ये टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. यामध्ये मी रोज फ्लेवर टाकलेला आहे. जर तुमच्याकडे रोज फ्लेवर नसेल तर तुम्ही वेलची पूडही टाकू शकता. तर अशा प्रकारे खाली डिश ठेवून वरून सिरप ओतायचा आहे व ड्रायफ्रूटचे तुकडे वरून टाकायचे आहेत. पहा, खूप छान दिसत आहे. आणखी बारीक जाळी पडणं अपेक्षित होतं, पण त्याला आणखीन थोडंसं अर्धा तास पीठ ठेवणं गरजेचं आहे. तर फ्रेंड्स, टेस्टला तर खूप छान झालेली आहे व ते मुरल्यानंतर मग एक तासाभराने मग ते छान सर्व करायचे आहे. पहा, खूप छान झालेली आहे. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.